नमस्कार. आजच्या भागात आपण जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या जन्माविषयी पाहणार आहेत. अमाईचा अखेर कसा झाला ते प्रथम पाहू. पुत्रनिधनाची वार्ता ऐकल्यावर तर बिचाऱ्या अमाईवर आभाळच कोसळले. धाकट्या मुकुंदाची पत्नी नवऱ्याच्या चितेवर सती गेली. हरीची पत्नी त्यावेळी गरोदर असल्यामुळे मागे राहिली. शहरात लुटालूट चालली होती, तरी त्यातूनही कसाबसा जीव वाचवून व सर्व संपत्तीवर पाणी सोडून अमाई व सून दोघीही पळाल्या आणि देहू गावी पांडुरंगाच्या कृपेने सुखरूप जाऊन पोहोचल्या. गेल्या गेल्या अमाईने देवळात धाव घेतली आणि पांडुरंगासमोर फार मोठा आक्रोश केला. आता म्हातारपणी करते सवरते मुलगे व सून गेले तर मला आधार तरी कुणाचा, असा खडा सवाल केला. रडून रडून तिची दृष्टीही गेली. तेव्हा पांडुरंगाने तिला दर्शन देऊन वचन दिले की ते स्वतः व रुक्मिणी तिला आधार देऊन तिची सेवा करतील. नंतर हरीची बायको बाळंतपणासाठी माहेरी गेली. अमाईची प्रकृती मात्र दिवसेंदिवस खालावत चालली. तेव्हा त्या लीला नाटकी श्री हरीने व रुक्मिणीने मानवी रूप घेऊन तिची सेवा शुश्रूषा केली. जेव्हा तिचा अंतकाळ जवळ आला तेव्हा तिचे मस्तक मांडीवर घेतले आणि तिला उत्तम गती दिली. तिचे उत्तर कार्य यथासांग संपादन केले. नंतर हरीची बायको तान्ह्या मुलाला घेऊन परत आली व घरी राहिली. हरीच्या मुलाचे नाव विठोबा असे ठेवले. दिवस नेहमीच्या गतीने चालले होते. हळूहळू विठोबा मोठा व समजूतदार झाला. एके दिवशी त्यांनी आईला आपल्या वडिलांविषयी व इतर पूर्वजांविषयी विचारले. तेव्हा तिने विश्वंभर बाबापासूनची सर्व हकीकत सांगून म्हटले की त्यांच्या आजोबाने विठ्ठल मूर्तीची स्थापना केली. त्याच्या मागे वडील व चुलता यांची हकीकत वर्णन केली आणि सांगितले की ही मूर्ती आणल्यानंतर सर्व वाताहत झाली आहे. तेव्हा त्याला मोठा राग आला व तो तडक उठून देवळात गेला. तिथे देवासमोर उभा राहून त्याने भांडण उकरून काढले. देवाला दोष देऊन शेवटी हातामध्ये विळा घेतला. तो विळा पोटात खुपसून घेणार तोच विठ्ठलाने प्रगट होऊन त्याचा हात धरला. देव त्याला जवळ घेऊन म्हणाले की अरे मजवर राग का धरतोस? जे प्रारब्धात होते ते घडून गेले, त्यापुढे कुणाचेच काही चालत नसते. तरीही तू मात्र मलाच वैरी म्हणतोस, हे मोठे नवल आहे. पण मी मात्र तुझ्या घराण्याचा ऋणी आहे, हे तुला शपथेवर खरे सांगतो. मी तुमच्या पाठीशी सदैव उभा आहे. असे ऐकल्यानंतर विठोबा शांत झाला. तो घरी गेला व आपल्या उद्योगाला लागला. नंतर त्याने व आईने आयुष्यभर पंढरीची वारी केली. पुढे त्याचे लग्न झाले. त्यांना एक पुत्र झाला. त्याचे नाव पदाजी असे ठेवले. त्या पदाजीचा पुत्र शंकर, शंकराचा कान्ह्या, कान्ह्याचा पुत्र बोल्होबा, हे सर्वच जण पांडुरंगाचे परमभक्त असून पंढरीची वारी चालवीत असत. या बोल्होबांच्याच पोटी पुढे महान वैष्णव वीर व भगवत भक्त श्री तुकारामांचा जन्म झाला. बोल्होबा पांडुरंगाची भक्ती करीत होते. ही गोष्ट खरी असली तरी त्यांची भक्ती सकाम होती. त्यांची आषाढी कार्तिकीची वारी कधी चुकली नाही. अतिथी त्यांच्या दारातून विनमुख परतून कधीही गेला नाही. घरची सावकारी होती तरीही त्यांनी खोटा व्यवहार केला नाही की कधी अडल्या नडल्याला फसविले नाही. आपला व परका असा भेद व पंक्ती प्रपंच न करता ते वागत असे. अशा तऱ्हेने वागत असता त्यांच्या वयाची 40 उलटली, पण घरात काही पाळणा हलण्याचे चिन्ह दिसेना. तेव्हा बोल्होबा व त्यांची पत्नी
या उभयतांनी पांडुरंगापाशी धरणेच धरले. येता जाता उठता बसता क्षणोक्षणी ते विठोबाला मनोमनी आळवीत असत. एका पांडुरंगाशिवाय दुसऱ्या कोणाची मात्र त्यांनी आशा धरली नाही. मग त्यांची निष्ठा जाणून एके रात्री बोल्लोबाच्या स्वप्नात ब्रह्मा, विष्णू व शंकर यांनी दर्शन दिले. त्यांनी त्यांना वर मागण्याची आज्ञा केली असता त्यांनी पुत्र व्हावा अशी विनंती केली. त्यावर भगवान शंकर व ब्रह्मदेवांनी सांगितले की त्यांच्या आशीर्वादाने एक एक पुत्र होईल. मात्र वैकुंठपतीने विचारले की मी तुला पुत्र देईन, पण तुला कसा पुत्र हवा तो सांग. त्यावर बोल्लोबाने उत्तर दिले, देवा, मला पुत्र देशील तो वैष्णव असावा, विश्वाचा उद्धार करणारा असावा, तुझा परमभक्त असावा. जसा तू दामाशेटीला नामदेवासारखा पुत्र दिलास तसाच पुत्र मला हवा. तेव्हा रुक्मिणीपती बोलले की तथास्तु, तसाच पुत्र तुला होईल. मग तिन्ही देव अंतर्धान पावले. जागा झाल्यावर बोल्लोबाने पत्नी कनकाईला ते स्वप्न सांगितले. तिलाही मोठा आनंद झाला. पुढे त्यांना एक मुलगा झाला. त्याचे नाव सावजी असे ठेवले. मग पुढे एकदा श्रीहरी वैकुंठात भक्तगणांसह बसले होते. सनकादी मुनी, नारद, तुंबर, ध्रुव, अक्रूर, उद्धव, अंबरीश, शुक, परीक्षिती, भीष्म, रुक्मांगद, पुंडलिक, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ता, नामदेव, कबीर, भानुदास, चांगदेव, सावतामाळी, नरहरी सोनार, विसोबा खेचर, संत एकनाथ, सेना नावी, चोखामेळा, गोरोबा कुंभार, बंका बहिरा पिसा जनक, परिसा भागवत, कमल, तुलसीदास, कान्हा पाठक, सूरदास, नरसी मेहता, रामदास, रामानंद, जोगा रोहिदास, नागनाथ विश्वंबर, केशव चैतन्य, राघव चैतन्य, आमाबाई, कान्होपात्रा वगैरे असंख्य संत मंडळी दाटीवाटीने त्यांच्या भोवती बसली होती. श्रीहरीने सर्वांवर एक दृष्टी फिरवली आणि नामदेवाला खून केली. त्याला घेऊन ते एकीकडे गेले. मग त्यांना बोलले की दीनजनांचा उद्धार व्हावा यासाठी आपण वारंवार पृथ्वीवर अवतार घेत असतो. तरी आता तुझी अवतार घेण्याची पाळी आली आहे. शिवाय तू पूर्वी शतकोटी अभंगांची प्रतिज्ञा केली होतीस, ती सुद्धा अपूर्ण राहिली आहे. तरी ती पूर्ण कर आणि माझ्या भक्तीचा महिमा सर्वत्र वाढव. त्यासाठी हरिनामाची पाणपोई घाल. तुझ्या सहाय्याला चारी मुक्ती आणि अष्टमहासिद्धी देतो असे सांगून देवाने नामदेवाला आलिंगन दिले. नामदेवाने पुन्हा प्रश्न केला की अवतार कुठे, कोणत्या वंशात, कुणाच्या पोटी आणि केव्हा घ्यावा तेही सांगा. देव म्हणाले की भारतवर्षात इंद्रायणी नदीच्या काठी देहू नावाचे गाव आहे. तिथे या विश्वंभर बाबांच्या भक्तीच्या बळावर मला स्थिर केले आहे. त्यांच्या वंशातल्या बोल्लोबा याला मी प्रसन्न होऊन वर दिला आहे, तरी तू तिथे जन्म घे. तेव्हा नामदेवांनी विष्णूला नमस्कार केला व गर्भवती असलेल्या कनकाईच्या गर्भात प्रवेश केला. त्यावेळेपासून त्यांना हरिभक्तीचे डोहाळे सुरू झाले. 9 मास पूर्ण होताच कनकाईने एका सुंदर व गोजीरवाण्या पुत्राला जन्म दिला. दाईने जाऊन बोल्लोबाला पुत्र झाल्याचे सांगितले. तेव्हा त्यांना मोठा आनंद झाला. 12व्या दिवशी बारसे करण्याच्या वेळी स्त्रीचे रूप धरून रुक्मिणी आली. मग सर्व स्त्रिया जमल्या. बाळाला पाळण्यात निजवला. रुक्मिणीने स्वतः पाळणा गायला. कनकाईने मुलाचे नामकरण तुकाराम असे केले. सवाष्ण बायकांच्या ओट्या भरून त्यांना वाणे दिली. बाळ दिसामासांनी वाढू लागले. या पुढील भागात
आपण श्री तुकारामांचे बालपण व विवाह पाहणार आहेत. धन्यवाद.